मराठी, ते धडक ते धडक. तर मला असं वाटतं की शहरातल्या अगदी लहान मुलांपासून माहिती आहे की पैशाची उमेदवारी कोणाची असते. धनशक्ती होतं जनशक्ती हे कोणाचं होतं. हे दर पैशाची उमेदवारी आमच्याकडे असते तर 2016 साली तुम्हाला निकाल वेगळा दिसला असता. माझा तुम्हाला उलटा प्रश्न आहे की आमच्या कुटुंबातला एकच उमेदवार आहे. आज 13 प्रभाग जर धरले तर 13 प्रभागामध्ये तुमच्या कुटुंबातले किती उमेदवार आहेत. म्हणजे 13 प्रभागामध्ये 9 प्रभागामध्ये तुम्हाला घरातला माणूस आहे. म्हणजे तुम्हाला कार्यकर्त्यांची तुमच्याकडं वनवा आहे. मला असं वाटतं की हे आत्मपरीक्षण त्यांनी करायला पाहिजे. भाऊंच्याकडून अपेक्षित नाही, हे वैभवकडून फार अपेक्षित आहे. त्यांनी असं सांगितलं की विकासाच्या गप्पा हवा केल्या जातील. हवा नाही, तुम्ही ज्या रस्त्यावरून रोज जाता तोही रस्ता आम्हीच केला आहे. त्यामुळे त्यांनी असा आरोप करणं चुकीचं आहे. आम्ही कधीही कमिशनच्या टक्केवारीत कोण आहे हे मला असं वाटतं की सगळ्यांना माहिती आहे. हे 2727 उमेदवार हे शिवसेनेचे निवडून येणार. आणि जर आमचा नगरसेवक चुकला तर आम्ही सगळे एकत्र येऊन त्या नगरसेवकाला राजीनामा देण्यास भाग पाडू आणि त्याला ह्या यंत्रणेतून बाहेर काढू, असा शब्द मी लोकांना दिला. लग्न बस्त्याची खरेदी करायची आणि आपल्या प्रियजनांना दर्जेदार फर्निचर आणि भांड्यांचा आकर्षक सेट एकदम माफक दरात गिफ्ट द्यायचा आहे तर आता विट्यातील बालाजी फर्निचर मॉल मध्येच आपली खरेदी करा. बालाजी फर्निचर मॉल, लग्न बस्त्याचे माहेर घर. पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय, मायनी रोड, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. चौदा राज्यातून नाविन्यपूर्ण तसेच युनिक वस्तूंचे कलेक्शन आणि घरगुती सजावटीचे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दालन म्हणजे विट्यातील एरोमेनिया आर्ट गॅलरी. विविध व्हरायटी मधील सजावटीच्या साहित्यावर खास डिस्काउंट ऑफर. त्वरा करा, एरोमेनिया आर्ट गॅलरी, जय मल्टीपर्पज हॉल शेजारी, मायनी रोड, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना घेऊन आमदार सुहास बाबर यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी आमदार सुहास बाबर यांनी माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडलंय. 27 पैकी 27 उमेदवार हे शिवसेनेचे निवडून येतील असा विश्वास आमदार सुहास बाबर यांनी व्यक्त केलाय. शहरातील लहान मुलांना सुद्धा माहित आहे की पैशाची उमेदवारी कोणाची असते. पैशाची उमेदवारी आमच्याकडे असती तर 2016 साली तुम्हाला निकाल वेगळा दिसला असता. परंतु लोकांचा निर्णय झालाय, या वेळेला विटा पालिकेवरती आमचाच भगवा फडकेल. राजकारणामध्ये इतक्या खालच्या थराचे डावपेच कधीही खेळले जाऊ नयेत. माणसाने थोडे स्पष्ट वक्ता असावे. एखाद्याला द्यायचे नाही तर द्यायचे नाही सांगावे. मला पूर्ण आत्मविश्वास आहे, विटा शहरातील लोक माझ्या पाठीशी उभा राहतील. असा विश्वास यावेळी आमदार सुहास बाबर यांनी व्यक्त केलाय. विविध व्हरायटी मध्ये आकर्षक 1 ग्रॅम दागिने मिळणारे विट्यातील स्वतंत्र दालन म्हणजे साई ज्वेलर्स, कटरे, सराफ. पत्ता सराफ पेठ, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. आजच आरोप झाले आपल्याकडे की आपल्याला उमेदवार मिळाले नाही आणि उमेदवार मिळवण्यासाठी 50 लाख ते कोटी रुपयाचा सामील दाखवणार असा नाही. आता जे आरोप केले ते माननीय भाऊनी केले होते. त्यामुळे मी अशा संस्कारात वाढलो की मी माझ्यापेक्षा वयानं मोठ्या असणाऱ्या व्यक्तीला मी काय टीका टिप्पणी करणार नाही. पण माझं तुम्हाला मत सांगतो की आमच्या त्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी
तुम्हाला 27च्या 27 उमेदवारांची ओळख करून दिली आणि ती ओळख करून देत असताना त्या उमेदवारांची शैक्षणिक पार्श्वभूमी, कौटुंबिक पार्श्वभूमी किंबहुना समाजामध्ये त्यांनी काय काम केले हे सगळं विशद करण्याचा प्रयत्न केला. आणि मला असं वाटतं की ह्यातल्या बऱ्याचशा उमेदवारांच्या कौटुंबिक पार्श्वभूमी अशी आहे की हे शहर घडवण्यामध्ये ज्या कुटुंबांचा वाटा होता त्या सगळ्या कुटुंबाचे उमेदवार आज आपल्याबरोबर आहेत. मला असं वाटतं की एवढं स्ट्रॉंग पॅनल यापूर्वी कधीही नव्हतं. त्यामुळं 27चे 27 उमेदवार हे विटे शहरांना आवडेल, रुचेल, त्यांना जे अपेक्षित आहे असं पॅनेल शिवसेनेनं यावेळेला दिलं आहे. आणि मला असं वाटतं की सगळी लोक त्याच्या पाठीमागं उभं राहतील. त्यांचा दुसरा असा आरोप आहे की उमेदवार मिळत नव्हते म्हणून कोटकोट रुपयेचं आमिष देऊन आम्ही या उमेदवारांना उभा केलं. तर यापूर्वीचा इतिहास बघितला तर मला असं वाटतं की शहरातल्या अगदी लहान मुलांपासून माहिती आहे की पैशाची उमेदवारी कोणाची असते, धनशक्तीविरुद्ध जनशक्ती हे कोणाचं होतं. हे जर पैशाची उमेदवारी आमच्याकडे असते तर 2016 साली तुम्हाला निकाल वेगळा दिसला असता. त्यामुळे पैशावरती निवडणूक आम्ही करणार नाही. आम्ही हे 100% जे विकास काम केले त्या विकास कामाच्या जोरावरतीच आम्ही ही निवडणूक करणार. माझा तुम्हाला उलटा प्रश्न आहे की आमच्या कुटुंबातला एकच उमेदवार आहे. आज 13 प्रभाग जर धरले तर 13 प्रभागामध्ये तुमच्या कुटुंबातले किती उमेदवार आहेत? प्रभाग क्रमांक 2, प्रभाग क्रमांक 6, प्रभाग क्रमांक 7 या 3 प्रभागामध्ये तुमच्या कुटुंबातला उमेदवार आहे. प्रभाग क्रमांक 11 आणि 12 ह्या 2 प्रभागामध्ये एका कुटुंबातला उमेदवार आहे. प्रभाग क्रमांक 4, प्रभाग क्रमांक 5, प्रभाग क्रमांक 11 आणि ह्या 3 प्रभागामध्ये तुमचे कर्मचारी उभा आहेत. कोण बँकेत आहे, कोण शाळेत आहे. म्हणजे 13 प्रभागामध्ये 9 प्रभागामध्ये तुम्हाला घरातला माणूस आहे. म्हणजे तुम्हाला कार्यकर्त्यांची तुमच्याकडं वनवा आहे. आमचं जे पॅनल आहे हे शिवसेनेचं पॅनल हे विटे शहरातल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं पॅनल आहे. इथं कुठंही नेत्याच्या घरातला किंवा एका कुटुंबातले 10-12 असं कुठं उभा नाही. मला असं वाटतं की हे आत्मपरीक्षण त्यांनी करायला पाहिजे होतं. म्हणजे हे भाऊंच्याकडून अपेक्षित नाही, हे वैभवकडून फार अपेक्षित आहे. पण मला असं वाटतं की एका कुटुंबातले 9 उमेदवार एका बाजूला आहेत आणि हे सगळं 27चे 27 उमेदवार हे जनतेनं त्यांच्या मनातले जे उमेदवार होते ही सगळी मंडळी शिवसेनेच्या बाजूने उभा आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की असं काय नाही आहे. त्यांनी असं सांगितलं की विकासाच्या गप्पा हवा केल्या जातील. हवा नाही, तुम्ही ज्या रस्त्यावरून रोज जाता तोही रस्ता आम्हीच केला आहे. त्यामुळं वास्तव असं आहे की तुम्ही जर शहरात आज बघितलं तर शहरात जो प्रचंड आत्मविश्वास आहे लोकांच्या मनामध्ये, जो आत्मविश्वास विधानसभेच्या निवडणुकीला होता तोच आत्मविश्वास यावेळेला विटे शहरांच्या सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये आहे. आणि माझं आजही मत आहे की लोकांचा निर्णय झाला आहे यावेळेला आमच्या विटा शहराच्या नगरपालिकेवरती भगवा फडकेल. हे 27चे 27 उमेदवार हे शिवसेनेचे निवडून येणार. मोठ्या प्रमाणात आला असला तरी सुद्धा त्यामध्ये भ्रष्टाचार झाला आहे किंवा कामं दर्जेदार झाले नाही. माझं परत मी त्याही दिवशी पण सांगण्याचा प्रयत्न केला होता की मी तुम्हाला एकाच कामाचं उदाहरण देतो सुरुवातीला. परत आपण प्रत्येक रस्त्यांच्या कामावरती तुम्ही म्हटलं तर आपण तिथं जाऊन उभं राहून आपण हे करू. 2014 साली अनिल भाऊ आमदार झाल्यानंतर विट्या शहरातलं आमच्या माध्यमातलं 14 साली आमदार झाल्यानंतर आमदारकीच्या काळातलं पहिलं काम भाऊंचं होतं. तो साळशिंगे रस्ता आणि लिंग रस्त्याला जोडणारा कदम सरांच्या व्यायामशाळेसमोरचा रस्ता तो 2014 साली केला आहे. आज त्याच्यावरती आज 25 आहे, 11 वर्ष झाले. तुम्ही तो रस्ता बघून या, तसाच रस्ता आहे तो. जे काम केलं आहे ते दर्जेदार, कसल्याही कमिशनशिवाय कामं बिलोत जाऊन काही कामं त्यांनी पण केलेत. कॉन्ट्रॅक्टर ते आहेत, त्यांनी बिलोत जाऊन कामं घेतलेत. त्यामुळं त्यांनी असा आरोप करणं चुकीचं आहे. आम्ही कधीही कमिशनच्या टक्केवारीत कोण आहे हे मला असं वाटतं की सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे ह्या विषयावर काय फारसं बोलणं उचित नाही. स्वच्छतेचं पण सांगितलं जातं की शहर मकाल झाले आता फोटो वगैरे सोशल मीडिया. मग नंबर कसा काय आला? आता झाले प्रशासकीय काळ अलीकडच्या काळात झाले, प्रशासनाच्या काळात प्रशासकीय काळामध्येच नंबर आला आहे. माझं बरोबर ना, 5 स्टार रेटिंग जे त्यांनी लावते आत्ता ते रेटिंग प्रशासकीय काळामध्ये ह्या नगरपालिकेच्या प्रशासनानं केलेल्या कामावर त्यांना मिळाले. आणि मला असं वाटतं की हे एकट्या प्रशासनाचं काम नाही, की विटे शहरातल्या सगळ्या लोकांनी मदत केल्यामुळं
त्यात मग विरोधक असतील, सत्ताधारी असतील, सामान्य नागरिक असेल, त्या सगळ्यांनी स्वच्छता पाळल्यामुळं तो नंबर मिळाला. ते काय त्याचं राजकारणाशी काय संबंध आहे आणि प्रशासनाशी पण काय संबंध नाही. अनिल अप्पाबरोबर जेव्हा बाहेर पडले तेव्हा तुमच्या संपर्कात जो आहे त्यांचा एक चर्चा झाली, त्यांच्यावर आरोप झाला. नाही, असं काय अनिल अप्पा माझ्या संपर्कात नव्हते. अनिल अप्पांचं एक वैशिष्ट्य असं आहे की ते निष्ठावान भाजपचे कार्यकर्ते होते. म्हणजे आता तो कदाचित त्यांच्यावरती दुर्दैवी प्रसंग असेल. राजकारणामध्ये इतके खालच्या स्तराचे डावपेच कधी खेळले जाऊन नयेत. माणसानं थोडं स्पष्ट वक्ता असावं. एखाद्याला द्यायचं नाही तर द्यायचं नाही म्हणून सांगायला पाहिजे उमेदवारी. पण अनिल अप्पांसारख्या भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांच्यावरती, म्हणजे ज्यांनी खऱ्या अर्थानं भाजप काहीच अस्तित्व नव्हतं त्यावेळेला ह्या लोकांनी प्रसंगी अपमान, टीका टिप्पणी सहन करून ज्यांनी भाजप सांभाळली होती त्या लोकांच्यावर त्याचा अन्याय झाला. म्हणजे आम्ही पहिल्यापासून सांगत होतो की भाजप खुर्द आणि भाजप बुद्रुक. आता भाजप खुर्दची वाईट अवस्था आहे. फसवलंच ना. म्हणजे आता काही घटना आमच्या कानावरती आल्या, म्हणजे काही काल्पनिक आहेत का खऱ्या आहेत माहीत नाही, पण मी त्यांची प्रेस बघितली. अनिल अप्पांची सहकुटुंब बोलवलं होतं आणि प्रत्येक उमेदवाराला घरातल्या पत्नीसमोर सांगितलं होतं की बाबा तुझ्या बाबतीत आमची तक्रार होती, पण तू आता आमच्यावर राहिलं पाहिजे, भाजपवर राहिलं पाहिजे, असं सांगून दुसऱ्या दिवशी बी फॉर्म द्यायचं नाही. ही आश्चर्यकारक गोष्ट आहे. अमोलदादा मापरे यांची प्रभाग 2 मध्ये उमेदवारी होणं अपेक्षित होतं आणि म्हणजे 9 मध्ये लढत आहे, तर त्याचं कारण काय? त्याचं कारण असं आहे की जिथं पार्टीला आवश्यक आहे, अमोलदादा बाबर 2 मध्ये लढले असते तर खूप मोठ्या फरकाने निवडून आले असते. आज 2 मध्ये सीट ही शिवसेनेचीच विजयी होणार. पण पार्टीला आवश्यकता अशी वाटली की दादा जर 9 प्रभागामध्ये गेला तर आसपासच्या 4 प्रभागांच्यावरती त्याचा प्रभाव राहू शकतो. तर तो निर्णय करून आम्ही अमोलदादांची उमेदवारी प्रभाग क्रमांक 9 मध्ये केली. नगराध्यक्ष मॅडमने आता सांगितलं की स्वच्छतागृहाचा, महिला स्वच्छतागृहांचा प्रश्न सगळ्यात देशात पहिलं शहर असताना महिलांच्यासाठी शौचालयाची कुठेही बाहेर नाही येणाऱ्या महिलांसाठी असं एकही नाही. त्यासाठी काय विजन आहे, काय नाही? 100% आम्ही आमच्या निवडणुकीचा अजेंडा जो घेऊन जातो आहे त्या अजेंड्यामध्ये आमचा स्पष्ट उल्लेख आहे की महिलांसाठी ज्या काही योजना आम्हाला राबवायच्या आहेत त्या सगळ्या योजनांचं आम्ही एक ब्रॉशर तयार केले. त्याच्यामध्ये बाहेरून येणाऱ्या महिला किंवा आमच्यातल्या शहरातल्या महिलासुद्धा ज्यावेळेला महिला भाजी मंडईत आठवडा बाजारमध्ये भाजी घ्यायला चालत जातात, मी आठवडा बाजार म्हणतो आहे, भाजी मंडई चुकून शब्द गेला, आठवडा बाजारामध्ये भाजी चालत गेल्या किंवा आणि कुठं चालत गेल्या, त्यांना जर दुर्दैवानं जायचं असेल बाथरूमला तर आज विट्यामध्ये कुठेही महिलांसाठी तशी व्यवस्था नाही. ती व्यवस्था जिथं जिथं महिलांचा जास्त वार आहे, मग एस टी स्टँड असेल, आठवडा बाजार असेल, भविष्यामध्ये आम्ही ज्या भाजी मंडई उभा करणार असेल, या सगळ्या ठिकाणी आम्ही ती व्यवस्था करून देण्याचा शब्द आम्ही महिलांना दिला आहे आमच्या अजेंड्यामध्ये. त्याने असा आरोप केला की तरुणांना व्यसनाकडे वळवलं जाते, ड्रग्स आणि अनेकांचा संबंध आहे त्यांचा. गेल्या अनेक दिवसामध्ये ज्या ड्रग्सच्या केसेस झाल्या ते कुणाची पार्टीचे कार्यकर्ते होते हा संशोधनाचा विषय. त्यांचे आणि त्यांचे डिजिटल पोस्टर्स असलेले फोटो माझ्याजवळ आहेत. म्हणजे ज्यांना अटक केली होती, ज्यांना कायदेशीर कारवाई झाल्या, ही सगळी मंडळी तुमच्या संबंधित मंडळी आहेत हे जग जाहीर बघितलेलं आहे. आणि माझा ह्या ड्रग्स आणि व्यसनाधीन ह्या विषयातील माझं राजकीय मत नाही. जर त्यात जर उद्या जरी आमचा कोणाला असेल तर आम्ही त्याला त्याचं पाठराखण करणार नाही, त्याला कठोर कारवाई केली जाईल. आजपर्यंत तरी आमचं त्यात कोणाचाही समावेश आमच्या पार्टीच्या कोणाचे नाही. जे झालेत ते बऱ्यापैकी त्यांच्याच पार्टीचे लोक सापडलेत त्या विषयामध्ये. तुम्ही विजन घेऊन विटा नगरपालिकेची निवडणूक लढवत आहात, तर आता तुमच्या ह्याच्यानुसार तुम्ही ब्लूप्रिंटमध्ये विटा शहरातले मूलभूत जे प्रश्न आहेत ते पहिल्या वर्षामध्ये किंवा सत्ता आल्यानंतर कुठले प्राधान्याने सोडणार, मी काय सांगा? परत तुम्हाला सांगतो. म्हणजे पहिलं आमचं धोरण आहे की पहिलं नळ पाणी पुरवठा योजना पूर्ण झाली पाहिजे. कारण आज मी जिथं जिथं लोकांना भेटायला जातो आहे, लोक सगळ्यात मोठी तक्रार पिण्याच्या पाण्याची. ज्या वेळेला आता 95 साली भाजप सेना युतीनं सरकारला पैसे दिले होते योजनेसाठी, 2016 साली परत भाजप सेना युतीनं पैसे दिले, 32 कोटी रुपये आले होते. काय झाला हा तो संशोधनाचा प्रश्न आहे. आम्ही परत 2024मध्ये ह्या शहरासाठी पैसे मंजूर करणे, त्या स्कीमचं काम चालू आहे. रोज पाणी मिळावं. 24 तास म्हणणं खूप अवघड आहे आज, पण आपल्या गावातल्या सगळ्या माणसांना रोज पाणी मिळावं. आणि ते पाणी देत असताना आज 3,500 रुपये पाणीपट्टी आहे. 100 दिवससुद्धा 365 दिवसातलं 100 दिवसा पाणी आपल्याकडे येत नाही. रोज पाणी मिळावं. आणि ही जी आम्ही अख्खी स्कीम करतो आहे ही सोलरला कन्वर्ट करतो आहे आपण. त्याचं लाईट बिल कमी व्हावं आणि त्याचा भार या शहरातल्या नागरिकांचा कमी व्हावा आणि ती पाणीपट्टी 1,000-1,500 रुपयेपर्यंत यावी असं आमचा त्या ठिकाणी प्रयत्न चालू आहे. पहिला अजेंडा आमचा हा आहे.
दुसरा सगळ्यात मोठी समस्या पार्किंग. शहरामध्ये इतकी वाईट अवस्था आहे. माझ्या घरातून जरी बाहेर पडलं तरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत यायला 10 मिनिट लागतात. आता इथून पुढच्या सगळ्या गोष्टींचं बेसिक रस्ते मोठे करणे, पार्किंगची व्यवस्था पूर्णपणे उभा करणे. मी गार्डन हा माझ्या अजेंड्याचा विषय नाही, पण मी तो मंजूर करून आणला आहे. ऑलरेडी नमो उद्यानासाठी माननीय उपमुख्यमंत्री शिंदेसाहेबांनी आम्हाला 1 कोटी रुपये दिलेले आहेत. सुशोभीकरण तलावाचं असेल. आम्ही भविष्यामध्ये आपल्या सुळकाई मंदिराखाली जो तलाव आहे आपला रेणावे घाटातला, तोही आम्ही साठवण तलाव करून तिथेही पर्यटन केंद्र उभा करण्यासाठी आहे. आम्ही खाऊ गल्ली उभा करण्याचं आश्वासन आम्ही म्हणजे 50 लाख रुपये ऑलरेडी दिलेत मी त्या कामासाठी. असं जिथं जिथं आवश्यक आहे त्या सगळ्या अजेंडा आम्ही एकत्रितपणे. पण माझा असा तुम्हाला शब्द आहे की आम्ही नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आमचं विजन ज्याला आम्ही मांडणार आहे उद्यापासून, त्यावेळेला ही कामं प्रिऑरिटीवरती जेवढं लवकर शक्य होईल. आम्ही तुम्हाला 5 वर्षाचं मागणार नाही होती. आम्ही 3 वर्षाच्या आत ही सगळी कामं पूर्ण करण्याचा शब्द आम्ही या सगळ्यांच्या वतीने तुम्हाला देतो. त्यांनी असं म्हटलं की विधानसभेला विटा शहरातून मताधिक्य घेतलं, आता तसं होणार नाही. असं कसं असेल? हे माझं स्पष्ट मत आहे की मी आता तुम्हाला आठवतं की बघा, बरोबर 1 वर्ष झालं या सगळ्या प्रक्रियेला विधानसभेच्या. उद्या विधानसभेचा निकाल होता, 23 नोव्हेंबरला विधानसभेचा निकाल होता. शेवटची जी पदयात्रा झाली माझी, त्या पदयात्रेला समारोप करत असताना प्रचाराचा मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर त्यांच्या साक्षीने असं सांगितलं होतं की मला पूर्ण आत्मविश्वास आहे की शहरातले लोक माझ्या पाठीमागे उभं राहतील, मला लीड देतील. आणि ते लीड हे विधानसभेसाठी नसणार, ते लीड नगरपालिकेसाठी निवडणूक असेल की नगरपालिका निवडणूक घ्या तुम्ही ताब्यात, यासाठी असेल. आणि आज आत्मविश्वास तो आजही माझ्याकडे तसाच आहे. व्हिडिओ व्हायरल झाला तुमचा लहान मुलाचा. अच्छा, तो खूप म्हणजे तो काय तयार केलेला नव्हता. मी खरेदी विक्री संघाजवळ उभा राहिलो होतो. शाळेतले मुलं गेटवरती चढून मला हाक मारून उभं लागले. मी जात नव्हतो, पण ते कंपाऊंडवरती चढतायत म्हणून मी गेलो. तर त्या मुलांनी परत शेक हँड करायला हे करायला खूप तो असं ठरवून नाही. आज विट्यामध्ये 4 जागी भाजी मंडईच्या भाजी विक्रेते बसतात. आधीच आपल्या विट्यामध्ये पार्किंगची अवस्था वाईट आहे आणि हे रस्त्यावरती जे भाजी विक्रेते बसतात त्यांची काय सोय केली आहे? ते आम्ही तेच सांगतोय. मी परत सांगतो तुम्हाला की विट्यामध्ये भाजी मंडई नाही, तो आहे तो आठवडा बाजार आहे. भाजी मंडईची व्यवस्था गेल्या 40 वर्षामध्ये आपल्याला दुर्दैवाने करता आली नाही. 40 वर्षापूर्वी असलेलं गाव आणि आजचं गाव ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आज 4-4 किलोमीटरचा विस्तार ह्या गावाचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकापासून सगळीकडे झाला आहे. मला असं वाटतं की आता लोकांच्या गरजेनुसार, मग समजा मार्केट कमिटीमध्ये भाजी मंडई एखादी उभा करता येते का, शिवाजीनगरमधून सुद्धा माणसांनी इथंच यायचं आणि रेवानगरमधून सुद्धा माणसांनी इथंच एका ठिकाणी यायचं, त्याच्यापेक्षा अशा 3 ते 4 ठिकाणी आपल्याला भाजी मंडईची व्यवस्था करता येते का सगळ्या रोडला. यासाठी आम्ही जागेंचं कारण दुर्दैवानं नगरपालिकेनं कुठेही जागा ताब्यात घेतलेल्या नाही आपल्या. आमची सत्ता आल्यानंतर पहिलं काम असेल की ह्या सगळ्या मूलभूत सुविधा आहेत की तुम्ही म्हणता ते अगदी रस्ता आहे की हे आता विस्तारात गेलं पाहिजे. भाजी मंडई 2, 3, 4 ठिकाणी वेगळी झाली पाहिजे, तरच हे पार्किंगचे प्रश्न, ट्रॅफिकचे प्रश्न आणि मार्केट सुधारण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. तो महामार्गाचा महामार्ग तो महामार्ग जाणार होता. काही लोकांची घरं पडतात, त्यांची तक्रार होती. आम्ही सगळ्यांनीच असा निर्णय घेतला होता की कुणाच्याही घराचं नुकसान होऊ नये, कुणाचं घर पाडलं जाऊ नये. न पाडता समजा काय टेम्पररी स्ट्रक्चर असेल, घर कुणाचं जर कुणाचं नुकसान करायचं नाही, ते न पाडता जिथंपर्यंत लेंथ मिळते तिथंपर्यंत त्या रस्त्याचं रुंदीकरण व्हावं असं त्यांना आम्ही एकत्रित सांगितलं सगळ्यांनी. सगळ्यात एक विषय म्हणजे शहराला जर धान्य मंडी असेल तर त्या शहरामध्ये होणारी आर्थिक प्रवाह खूप मोठ्या प्रमाणावर असते, ती आपल्या सिटीमध्ये दिसून येत नाही. त्या बाबतीत आपला त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही भविष्यामध्ये ते उभा करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. समोरचे लोकांची अडचण अशी आहे की केलं काहीच नाही, काय करायचं ते सुद्धा कन्फ्युजन आहे. हातामध्ये काही नसल्यामुळं आता सध्या एकच चालू आहे की उमेदवार घ्यायचे आणि त्या उमेदवारची ट्रोलिंग करायचं. ठीक आहे, ट्रोलिंग असं मान्य होत नसतं. एक ट्रोलिंग नंदुकाकांच्यावरती केलं, समोरच्या उमेदवारानं माफी मागितली, इतकं वाईट प्रतिसाद त्यांना त्या ट्रोलिंगचा मिळाला. त्यामुळं आता माझं मत हेच आहे की मी केलं आहे म्हणून सांगतो आहे, आम्ही सगळं केलं आहे. सगळे समोर बसलेले या शहरातले लोक सगळ्यांनी एकत्र या गावाचा विकास करण्याचा प्रयत्न केला आहे आणि काय करणार हे मानतोय. सोशल मीडियावर सुद्धा बऱ्याच चर्चा केल्या जातात, तर त्यांना जे करतायत त्यांना तुम्ही काय? नाही, अजिबात नाही. सोशल मीडियाच्या कुठल्याही ट्रोलिंगला उत्तर द्यायची आवश्यकता नाही. लोक फार हुशार आहेत. मी काल सांगितलं जेनझी आली आता मतदानाला.
आता तो काळ दहशतीचा, दडपशाहीचा हा गेला. लोकांना काम पाहिजे. लोक सांगतात तुम्ही काम दाखवा, काय करणार आहे सांगा, आम्ही तुमच्याबरोबर राहू. त्यामुळे मला असं वाटतं की ते दिवस गेले. आता सोशल मीडिया ठीक आहे, सोशल मीडियाला एखादी वेव क्रिएट होऊ शकते, पण शेवटी मतदान करत असताना माणूस ज्यावेळेला बूथपर्यंत जातो त्याला त्याला चांगल्याच गोष्टी आठवतात आणि त्या गोष्टी आठवल्यानंतर लोक आमच्या पाठीमागे राहतील असा मला विश्वास आहे. विटेकर नागरिकांना तर काय आव्हान? नाही, विटेकर नागरिकांना माझं म्हणजे नम्र आव्हान आहे, मी प्रत्येक वेळेला करतोच आहे आता, की ह्या शहराचा खऱ्या अर्थानं जर कायापालट करायचा असेल, आम्ही अनेक शब्द निवडणुकीला आमचे सगळे उमेदवार फिरत आहेत, एकत्रितपणे सगळे काम करत आहेत. लोकांच्या समोर गेल्यानंतर आम्ही पहिली गोष्ट अशी सांगतो आहे की तुम्हाला ह्या शहराचा विकास येत्या 5 वर्षामध्ये करून देण्याची ग्वाही आम्ही या निमित्तानं दिली. आमचा एकही नगरसेवक निवडून आल्यानंतर चुकीचं काम करणार नाही, कुठंही त्या नगरपालिकेमध्ये कसलेही आर्थिक व्यवहार होणार नाही, कोणावरतीही दडपशाही होणार नाही. मी प्रत्येक भाषणामध्ये सांगतो आहे की आमचं पहिलं काम काय असेल तर आमची सत्ता आल्यानंतर विटे शहरामध्ये घर बांधायला कोणालाही पैसे द्यावे लागणार नाहीत. आणि जर आमचा नगरसेवक चुकला तर आम्ही सगळे एकत्र येऊन त्या नगरसेवकाला राजीनामा देण्यास भाग पाडू आणि त्याला ह्या यंत्रणेतून बाहेर काढू, असा शब्द मी लोकांना दिला. महायुती ही टेक्निकल बाजू झाली. वास्तव असं आहे की गेल्या अनेक वर्षाचं जी लढत आहे ती आमच्या ह्या 2 पार्टीमध्ये संघर्ष आहे. आता मी कधीच पक्ष बदलला, मी चिन्ह बदललेलं नाही. राष्ट्रवादी सोडतात मला आता 11-12 वर्ष झाले. समोरच्या पार्टीची अडचण अशी आहे की आता बरोबर 1 वर्षापूर्वी भाषणं काढली तर भाजपवरती इतक्या घाण शब्दात टीका केली आणि आता कसं भाजप चांगला हे सांगायचं आहे, लोकांना पटवून द्यायचं आहे. त्यामुळं मला असं वाटतं की उद्या 2029 साली हे भाजपबरोबर असतील का, हा भाजपच्या नेतृत्वाला सुद्धा प्रश्न आहे. त्यांच्या मनामध्ये पण ती शंका आहे. कारण मी 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीला राष्ट्रवादीच्या अनेक लोकांना मी आवाहन केलं होतं की विधानसभा झाली की हे तुमच्या पक्षाबरोबर राहणार नाही. तसंच घडलं. मी आजही तुम्हाला सांगतो, मी माझं आता हे शेवटी असं डिजिटल फुटप्रिंट आहे, ते कधीच संपत नाहीत. आज तुम्हाला डिजिटल फुटप्रिंटच्या समोर सांगतो की 29च्या विधानसभेच्या निवडणुकीला हे भाजपमध्ये असतील का, ही शंका तुम्हालाही आहे, मलाही आहे आणि भाजपच्या नेतृत्वाला पण आहे. प्रतिस्पर्ध्यांकडून 27-0चा नारा दिला गेला, तुमच्याकडून कसा नारा? 27-0 त्यात काय असं होणार नाही. 27-0 सांगता येईना आणि सहनही होईना. शौचावाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदना रहित विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एसटी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. जिओ मराठी, ते धडक ते धडक.